निमित्त आम्ही आज संपदाकडे सगळ्या जणी जमलो आहोत. आम्ही या सगळ्या मैत्रिणी म्हणजे आमची मुलं जेव्हा बालवाडीत होती तेव्हापासूनच्या आहेत. म्हणजे जवळजवळ 35 वर्ष झाली आहेत आमच्या मैत्रीला. आता त्यांची मुलं बालवाडीत जायला लागलेली आहेत, शाळेत जायला लागलेली आहेत. इतक्या वर्षाची आमची मैत्री आहे. आणखीन एकत्र जमणं म्हणजे खूप आनंद सोहळा असतो आमचा. म्हणून आज आम्ही भोगी निमित्त इथे जमलोय. संपदाने खूप सुंदर असे पदार्थ केलेले आहेत. मुगाच्या डाळीची खिचडी, लेकुरवाळी भाजी, कढी, शिरा तिचा फेमस एकदम, आवळ्याचं लोणचं, गाजराचं लोणचं, लिंबाचं लोणचं, असे लोणच्याचे विविध प्रकार आहेत. पोह्याचा पापड, नाचणीचा पापड, असं छान मेनू केलेला आहे. आणि दीपाली, त्या भाजीला लेकुरवाळी म्हणतात. हे सुद्धा किती छान आहे ना. कारण काय त्याच्यात खूप भाज्या असतात ना, वांगी असतात, गाजर असतं, पावटा असतो, आपल्या हरभऱ्याचे घाटे असतात, तिळाचं कूट असतं. त्यामुळे ती लेकुरवाळी भाजी असं तिला म्हणलं जातं. बघूनच मैत्रिणींना भूक लागली आहे. खरं तर सगळ्यांना भूक. आणि आम्ही दरवेळेला असं भोगी छान अशी साजरी करत असतो. आणि विशेष म्हणजे आज तारीख किती आहे? 6 जानेवारी. तर आजच्या दिवशी म्हणजे ते बिनतारी संदेश असे याची सुरुवात झाली. आणि त्यांनी सांगितलं की माणसं जोडण्याचं काम त्या बिनतारी संदेशाने केलं. तर आपण सुद्धा अशा मैत्रिणी अनेक जोडायचं काम करूया आजच्या निमित्ताने. खूप छान ना. आणि किती मजा वाटते आपल्याला. बाजरीची भाकरी, लोणी पण आहे बरं का. हो. आता खरं तर सगळ्यांना असं झालं गरम. आता सुरुवात करा तुम्ही. हो, मस्त. आणि हे भोगीचं म्हणजे काय आहे, इंद्राचा हा सण असतो. म्हणजे भरपूर पाऊस पडतो ना, ढग आणखीन पाऊस, त्यामुळे खूप धान्य भरपूर येतं. म्हणून भोगीच्या दिवशी इंद्राची पूजा केली जाते, नवीन नवीन धान्याची पूजा केली जाते आणि भोगी दिली जाते. म्हणजे काय तर डाळ, तांदूळ, मुगाची डाळ, तांदूळ, खोबरेल तेल असं एखाद्या सवाष्णीला द्यायची पद्धत आहे. बोरं, घाटे, ते सगळं खरं आपले सण आहेत ना, ते इतके सुंदर आहेत. खूप छान आहेत. आणि त्याच्याबरोबर खाणं असतं ना, त्यामुळे खाणं असतं आणि प्रत्येक याचं महत्त्वही आहे त्याच्यात. आता बाजरीची भाकरी का खायची, तर थंडीच्या दिवसामध्ये उष्ण असते. तीळ खाल्ला पाहिजे. हो, म्हणजे आपल्या पूर्वजांनी जे काही सण आपले हे केलेले ते आपण खरंच साजरे केले पाहिजे.